नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीचे मुंबई विभागातर्फे आयोजित संस्थेचे माजी सचिव व महासंचालक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानमालेतील आजच्या 9व्या पुष्पाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित संस्थेच्या सचिव व खजिनदार आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे, संस्थेचे प्रेसिडेंट आदरणीय डॉक्टर आर.पी. देशपांडे, संस्थेच्या चेअरपर्सन आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ सुहासिनी संत, आजचे प्रवक्ते संस्थेच्या नाशिक विभागाचे विभागीय सचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी, संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, सहकारी प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहकारी शिक्षक आणि कार्यालयीन सहकारी वर्ग. आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांचं व्यक्तिमत्व हे एक बहुआयामी, चतुरस्त्र अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे. 1958मध्ये संस्थेच्या BYK कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेऊन 37 वर्ष सातत्यानं ते भूषविण्याचा त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. आणि 1973मध्ये जानेवारी 1973मध्ये संस्थेच्या सचिवपदाची धुरा हाती घेऊन सातत्यानं 50 वर्ष सचिवपदी कार्यरत राहण्याचा एक विश्वविक्रम त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 6.5 दशके 65 वर्षाचं एक भरीव आणि एक मौलिक स्वरूपाचं योगदान त्यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व हे गतिमान आहे, बहुआयामी स्वरूपाचं आहे, कार्य हे अत्यंत समृद्ध आहे, विचार हे अत्यंत संपन्न, सकारात्मक व व्यापक स्वरूपाचे आहेत. त्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उदयोन्मुख युवा पिढीला परिचय व्हावा, त्यातून प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी या उद्देशानं संस्थेच्या मुंबई विभागानं सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावर सप्टेंबर 2023मध्ये ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. आणि आज या व्याख्यानमालेचं या ठिकाणी 9वं पुष्प संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेचा श्री गणेशा संस्थेच्या सचिव व खजिनदार आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे यांनी केलेला असून त्यांनी आपल्या पहिल्या व्याख्यानामध्ये सर डॉक्टर मोस गोसावी संस्थात्मक कार्याचा आदर्श या विषयावर पहिलं पुष्प गुंफलेलं आहे आणि या व्याख्यानमालेचा शुभारंभ केलेला आहे. दुसरे पुष्प आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार डॉक्टर विजय गोसावी यांनी शिक्षण क्षेत्रातील उद्योजक, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे यांनी सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिवेध व आठवणी या विषयावर दुसरं पुष्प गुंफलेलं आहे. तिसऱ्या पुष्पामध्ये SMRK महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य DK गोसावी यांनी कुशल प्रशासक, त्याचबरोबर BYK महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर KR शिंपी यांनी व्यक्तिमत्व विकासाचा प्रेरणास्रोत या विषयावर पुष्प गुंफलेलं आहे आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि प्रेरणा दिलेली आहे. श्री लक्ष्मीकांत जोशी यांनी चौथ्या पुष्पाप्रसंगी सर डॉक्टर मोस गोसावी आध्यात्मिक व्यक्तिमत्व या विषयावर पुष्प गुंफलेलं असून त्यांनी सरांच्या व्यक्तिमत्वातील आध्यात्मिक पैलूवर प्रकाश टाकलेला आहे. पाचव्या पुष्पामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत कल्लूरकर यांनी द्रष्टा व सर्जनशील शिक्षणतज्ज्ञ म्हणून आदरणीय गोसावी सरांचे अनुभव आणि त्यांच्याबरोबर झालेला सुसंवाद, त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा याबद्दल उपस्थितांशी संवाद साधलेला आहे आणि पुष्प गुंफलेलं आहे. सहाव्या पुष्पाप्रसंगी ज्येष्ठ सनदी लेखापाल व अर्थतज्ज्ञ डॉक्टर विनायकराव गोविलकर यांनी सर डॉक्टर मोस गोसावी नेतृत्व संपन्न संघटक या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलेलं असून उपस्थितांना त्यांनी प्रेरणा दिलेली आहे आणि सरांच्या नेतृत्व संपन्नतेवर आणि संघटन कौशल्यावर त्यांनी विचार व्यक्त केलेले आहेत आणि आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त केलेल्या आहेत. ज्येष्ठ सनदी लेखापाल व महाराष्ट्रातील ख्यातनाम
वक्ते श्री प्रकाश पाठक यांनी वक्ता दशसहस्रेषु या विषयावर 7वं पुष्प गुंफलेलं असून सरांच्या वक्तृत्व कौशल्याबद्दल आणि सरांच्या वाक्चातुर्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेलं असून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. महाराष्ट्रातील नामवंत लेखिका आणि HPT महाविद्यालयातील माजी उपप्राचार्या डॉक्टर वृंदा भार्गवे यांनी आदरणीय डॉक्टर गोसावी सरांच्या शिक्षणविषयक विचारांचं चिंतन त्यांनी 8व्या पुष्पामध्ये केलेलं आहे आणि आज आपण 9व्या पुष्पाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहोत. सर डॉक्टर गोसावी सरांनी नेहमीच उपस्थितांना समृद्ध असे विचार व्यक्त करून प्रेरणा दिलेली आहे, स्फूर्ती दिलेली आहे. ते नेहमी म्हणत असत की भारतीय संस्कृतीमध्ये सेवा, त्याग आणि कृतज्ञता या 3 शब्दांना फार महत्त्व आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. जो जो जयाचा गुण तो तो म्या घेतला जाण, गुरुलीला असे अपार सदा गुरु दिसत असे या वचनावर श्रद्धा ठेवून भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केलेले आहेत असं आम्हाला ते नेहमी सांगत असत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा प्रथम श्रेणीचा विद्यार्थी आहे यावर गोसावी सरांची श्रद्धा होती आणि असं आम्हाला ते नेहमी सांगत असत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही हे गुण आहेत, क्षमता आहेत, कौशल्य आहेत, त्याचा आपण शोध घेतला पाहिजे असे उत्स्फूर्त असे विचार ते नेहमी व्यक्त करत असत आणि आम्हाला प्रेरणा देत असत. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, विनम्र वर्तन, मधुर भाषण, निर्मळ अंतःकरण आणि सदा सत्याचरण ही वेदांमध्ये वर्णिलेली यशस्वी व्यक्तीची गुणसंपदा ते नेहमी आम्हाला सांगत असत आणि उपस्थितांना मार्गदर्शन करत असत. त्यांचं विचारधन हे अत्यंत समृद्ध आणि संपन्न स्वरूपाचं आहे. आज आपल्यामध्ये गोसावी सर जरी शरीराने नसतील तर त्यांनी गेल्या 65 वर्षामध्ये जे मौलिक स्वरूपाचं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आणि एक समृद्ध अशा विचारांचा जो वसा या ठिकाणी दिलेला आहे तो निश्चितपणे आपल्या जीवनाची शिदोरी आहे आणि संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीसाठी नियमितपणे आपल्याला त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य हे मार्गदर्शन करत राहील, सामर्थ्य देत राहील यामध्ये याबद्दलचा विश्वास या ठिकाणी वाटतो आहे. आज सर डॉक्टर मोसो गोसावी विचारधन हे 9वं पुष्प संपन्न होत आहे आणि यासाठी आपल्याला मुख्य प्रवक्ते लाभलेले आहेत. ते आपल्या संस्थेच्या नाशिक विभागाचे विभागीय सचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी सर यांचा परिचय करून देताना मला आनंद होत आहे. त्यांची शैक्षणिक अर्हता MCOM, MPhil, PhD, DBM आणि DIT अशी आहे. सध्या ते संस्थेच्या नाशिक विभागाचे विभागीय सचिव, त्याचबरोबर संस्थेच्या सिन्नर संगमनेर केंद्र, ओझर पिंपळगाव निफाड केंद्र याचे शाखा सचिव, त्याचबरोबर संस्थेच्या निफाड कॅम्पसचे कॅम्पस इन्चार्ज म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी संस्थेच्या चांडक बिटको महाविद्यालयामध्ये त्याचबरोबर संस्थेच्या BYK कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राचार्य म्हणून कार्य केलेलं आहे. स्वयंविकास प्रबोधिनीचे ते अध्यक्ष व विश्वस्त आहेत. आजपर्यंत गेल्या 42 वर्षामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये ते 42 वर्षांपासून कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्याची अनेक संस्थांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांच्या कार्याचा यथोचित असा सन्मान केलेला आहे. त्यामध्ये त्यांना गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर संघवी प्रतिष्ठानतर्फे नाशिक रोड भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. संत गाडगे महाराज ट्रस्ट नाशिकतर्फे शिक्षण गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचा डॉक्टर यशवंतराव रारावीकर उत्कृष्ट संशोधक प्राध्यापक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शिक्षण रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 16 विद्यार्थ्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर 7 विद्यार्थ्यांनी MPhil ही पदवी प्राप्त केलेली आहे. आत्तापर्यंत त्यांनी 100पेक्षा अधिक सेमिनार्स, वेबिनार्स आणि
परिषदांचं यशस्वीपणे आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि आत्तापर्यंत एकूण 75 पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं असून 30 पुस्तकांचं संपादन केलेलं आहे आणि या सर्व लेखनामध्ये स्वयंविकास हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। त्यामध्ये मग टाईम मॅनेजमेंट आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट, फॅमिली मॅनेजमेंट, सुखी जीवनाचे मूलमंत्र, व्यक्तिमत्व विकास, यशस्वी मुलाखतीचे तंत्र यासारखी अनेकविध विषयांवरती त्यांनी आपली ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे। आजपर्यंत अनेक चर्चासत्रांमध्ये, परिषदांमध्ये त्यांनी तज्ज्ञ मान्यवर, तज्ज्ञ व्याख्याता, एक संसाधन व्यक्ती म्हणून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे, आपल्या शोधनिबंधांचं सादरीकरण केलेलं आहे आणि आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि आज आपल्यामध्ये ते उपस्थित झालेले आहेत आणि गेल्या 42 वर्षांपासून आदरणीय सर डॉक्टर मो. गोसावी सरांचे सर्वप्रथम विद्यार्थी आणि त्यानंतर संस्थेमध्ये कार्यरत असणारे आपले पदाधिकारी अशा अनेकविध भूमिकांमधून त्यांचा सरांबरोबर संबंध हा आलेला आहे। सरांकडून त्यांना मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी सर डॉक्टर मो. गोसावी विचारधन या विषयावर एका पुस्तिकेचं लेखनही त्यांनी केलेलं आहे आणि आज ते सर डॉक्टर मो. गोसावी विचारधन या विषयावर या ठिकाणी आपलं 9वं पुष्प गुंफणार आहेत। तर आज मी या प्रसंगी आदरणीय प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी सर यांचं स्वागत करतो। संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे मॅडम, संस्थेच्या सचिव व खजिनदार, संस्थेचे प्रेसिडेंट डॉक्टर RP देशपांडे सर, त्याचबरोबर संस्थेच्या चेअरपर्सन प्राचार्य डॉक्टर सौ सुहासिनी संत मॅडम, त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहकारी शिक्षक, कार्यालयीन सहकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीबद्दलचा आनंद व्यक्त करतो, सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं पुष्प गुंफावं। धन्यवाद। नमस्कार। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आणि मानव संसाधन संचालिका प्राचार्य डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर RP देशपांडे, संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर सौ सुहासिनी संत, डॉक्टर महेश औटी आणि सर्व बंधू भगिनींनो, सर डॉक्टर मो. गोसावी सरांचं विचारधन या विषयावर आपल्याशी संवाद साधायला मला समाधान होतं आहे। नुकतंच 9 जुलै 2024 रोजी आदरणीय सर डॉक्टर मो. गोसावी यांचा पहिला स्मृतिदिन हा नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये पार पडला। या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अनेक माजी विद्यार्थ्यांची तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचीही भाषणं झाली। या सर्वांच्या भाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की सर जरी आज आपल्यामध्ये हयात नसले तरी त्यांनी आपल्याला जी जीवनमूल्य दिलेली आहेत, त्यांनी जे विचारधन आपल्याला दिलेलं आहे ते आपल्यासोबत कायम राहणार आहे। त्यामुळे या विचारधनाच्या अनुरूप आणि त्यांनी दिलेल्या जीवनमूल्याच्या वाटेने आपण जर सातत्याने वाटचाल करत राहिलो तर खऱ्या अर्थानं त्यांना दिलेली ती आदरांजली ठरेल। आणि म्हणून मला आपल्यासमोर सर डॉक्टर मो. गोसावी यांचं विचारधन या विषयावर आपल्याशी संवाद साधायला मी प्रारंभ करतो। सर्वप्रथम सरांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आदरणीय सर डॉक्टर मो. गोसावी यांनी आम्हाला जे विचारधन दिलं त्याच्यातले मुख्य विचार मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर सादर करीत आहे। आदरणीय सर डॉक्टर मो. गोसावी यांच्याशी मी माझ्या विद्यार्थी दशेपासून संबंधित आहे। 1975 ते 1982 या काळामध्ये मी नाशिक रोड महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो आणि त्यावेळी सर जेव्हा नाशिक रोड महाविद्यालयामध्ये विविध निमित्तानं यायचे
त्यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मी पहिल्या रांगेमध्ये आणि पहिल्या बाकावर उपस्थित राहायचो. विद्यार्थी दशेपासूनच मला त्यांची भाषणं ऐकायची आवड लागलेली होती. आणि त्यानंतर जून 1982 मी प्राध्यापक म्हणून नाशिक रोड कॉलेजच्या माध्यमातून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेवेमध्ये रुजू झालो. आणि त्यानंतर सरांच्या माझ्या वेळोवेळी गाठीभेटी घडत गेल्या आणि गेले 42 वर्षांचा त्यांचा माझा जो प्रदीर्घ सहवास होता त्यातून मला त्यांचं विचारधन खूप जवळून अनुभवायला मिळालं. आणि त्यांनी दिलेली जीवनमूल्य ही देखील मला खूप प्रकर्षाने लक्षात आली. सरांबद्दल पहिली गोष्ट सांगायची म्हणजे ते ज्याप्रमाणे एक थोर विचारवंत होते त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ते एक थोर आचारवंत देखील होते. विचारवंत आपल्याला अनेक आढळतात, परंतु आपल्या विचाराप्रमाणे चालणाऱ्या व्यक्ती आणि आपल्या विचाराप्रमाणे आचरण करणाऱ्या व्यक्ती फार थोड्या असतात. आणि या थोड्या व्यक्तींमध्ये आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागेल. म्हणून ते एक थोर विचारवंत जसे होते त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ते थोर आचारवंत होते, हे मला इथं प्रामुख्याने सांगितलं पाहिजे. सरांनी आम्हाला जो पहिला विचार दिला किंवा पहिलं जे मूल्य शिकवलं ते म्हणजे हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा होय. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्व आपण जर कशाला दिलं पाहिजे, सर्वात प्राधान्य जर कशाला दिलं पाहिजे तर ते आपण आपल्या आरोग्याला दिलं पाहिजे. आणि आपण संपूर्ण आयुष्यभर आरोग्य संपन्न राहिलं पाहिजे. त्यासाठी आरोग्याची जोपासना आपल्याला कशी करता येईल, आपल्या आरोग्याचं संवर्धन आपल्याला कसं करता येईल, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करायला हवेत असं ते नेहमी आपल्याला सांगत. आणि म्हणून आरोग्यम धनसंपदा हा त्यांनी दिलेला पहिला विचार आपण सर्वांनी आचरणात आणला पाहिजे असं मला वाटतं. आणि आरोग्य कसं सांभाळायचं त्याबद्दल देखील ते सांगायचे की मित आहार घेतला पाहिजे, मित भाषण केलं पाहिजे, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये सात्विकता असली पाहिजे, पुरेशी विश्रांती आपण घेतली पाहिजे आणि सतत कार्यरत राहिलं पाहिजे. रोज काही वेळ योगा, प्राणायाम, वॉकिंग, सायकलिंग यासारख्या व्यायामाला दिला पाहिजे. आपलं रोजचं जेवण, ब्रेकफास्ट, चहापान हे वेळच्या वेळी केलं पाहिजे. ही जर पथ्य आपण पाळली तर निश्चितपणे आपण आपल्या आरोग्याचं संवर्धन करू शकू. त्यांनी दिलेला दुसरा महत्त्वाचा विचार म्हणजे आपल्या मनाचं व्यवस्थापन हे आपल्याला करता आलं पाहिजे. ते नेहमी सांगायचे की व्यवस्थापन शास्त्राच्या अनेक शाखा आहेत. मग त्याच्यामध्ये फिनान्शियल मॅनेजमेंट आहे, म्हणजेच आर्थिक व्यवस्थापन आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे म्हणजे मनुष्यबळाचं व्यवस्थापन आहे, कॉम्प्युटर मॅनेजमेंट आहे, संगणक व्यवस्थापन आहे. अशा अनेक व्यवस्थापनाच्या शाखा आहेत. परंतु व्यवस्थापनाची सगळ्यात महत्त्वाची शाखा जर कोणती असेल तर ती म्हणजे माइंड मॅनेजमेंट होय. म्हणजे आपल्या मनाचं आपल्याला व्यवस्थापन हे करता आलं पाहिजे. आणि मनाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं जेव्हा मी त्यांना विचारायचो त्यावेळी ते सांगायचे की आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार असले पाहिजेत. काही कारणामुळे एखादा नकारात्मक विचार आपल्या मनाला भेडसावू लागला तर लगेचच तो मनातला नकारात्मक विचार आपण बाहेर काढून टाकला पाहिजे आणि त्या ठिकाणी सकारात्मक विचारांचा प्रवेश कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपण नेहमी आशावादी राहिलं पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर, आपण तर प्रयत्न केले पाहिजेतच, परंतु प्रयत्न करत असतानाच आपण सदैव आशावादी जर राहिलो तर निश्चितपणे आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होतं असं ते सांगायचे. त्यामुळे असा जर सकारात्मक विचारांचा प्रवाह आपल्या मनामध्ये कायम जर आपण तेवढं ठेवला तर आपलं मन नेहमी प्रसन्न राहू शकतं आणि आपल्या मनाचं आपल्याला व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्यांनी दिलेला तिसरा विचार म्हणजे मनाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर आपल्याला करता यायला हवा. म्हणजेच बुद्धीच्या सहाय्याने आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला हवं आणि आपण आपल्या मनाचं नियोजन करायला हवं. कारण बुद्धी ही आपल्या मनापेक्षा देखील श्रेष्ठ आहे असं ते नेहमी सांगायचे. आणि बुद्धीमध्ये देखील सत्सद विवेक बुद्धी ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विवेकबुद्धी ही नेहमी जागरूक ठेवली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. विवेकबुद्धी आपण एकदा जागरूक ठेवली की विवेकानं वागणं हे आपल्याला सहजपणे शक्य होतं. सर्व गोष्टींचं तारतम्य बाळगणं आपल्याला सहजपणे शक्य होतं.
आणि सत्सद विवेक बुद्धी याचा अर्थ चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे आपली बुद्धी आपल्याला नेहमी सांगत असते. त्यामुळे अशा बुद्धीचा आपण आदर केला पाहिजे आणि बुद्धीच्या साहाय्यानं आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. भावना या प्रत्येक व्यक्तीकडे असतात, पण आपण भावनांच्या भरात वाहून जाता कामा नये. आपण अति भावना प्रधान असता कामा नये. मात्र आपण संवेदनशील जरूर असलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या संवेदनांशी आपण सहमत होऊ शकलो पाहिजे. एम्पथी ही आपल्याला दर्शवता आली पाहिजे. आणि म्हणून बुद्धीच्या साहाय्यानं भावनांचं नियंत्रण करणं हा एक नवीन विचार सरांनी आम्हाला दिलेला आहे. सरांनी दिलेला त्यापुढचा विचार म्हणजे की आपल्या आसपासच्या परिस्थितीमध्ये, व्यक्तींमध्ये हा सातत्यानं बदल होत असतो. बदल हा जीवनाचा अपरिहार्य असा भाग आहे. पण या बदलांना आपण सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरं गेलं पाहिजे. या बदलांना आपण आत्मसात केलं पाहिजे. किंबहुना या बदलाचं आपण नेतृत्व केलं पाहिजे आणि या बदलाला योग्य दिशा देण्याचं सामर्थ्य आपण आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये बदल अपरिहार्य आहे, मात्र आपण बदलांना सामावून घेतलं पाहिजे आणि बदलांचं नेतृत्व समर्थपणे करायला शिकलं पाहिजे. हा सरांनी आणखीन एक विचार आम्हाला दिला, तो आम्ही इथे लक्षात घेतला पाहिजे. सरांनी दिलेलं आणखीन एक जीवन मूल्य म्हणजे नॉलेज इज पॉवर. ज्ञान हीच खरी शक्ती आहे. आपण अनेक प्रकारच्या सत्ता पाहिलेल्या आहेत. राज्यसत्ता पाहिलेली आहे, समाजसत्ता पाहिलेली आहे, धर्मसत्ता पाहिलेली आहे. पण खऱ्या अर्थानं जर सत्ता कुठली असेल मानवी जीवनावर राज्य करणारी, तर ती म्हणजे ज्ञानसत्ता होय. आणि ज्ञानसत्तेच्या पुढे राजसत्ता, धर्मसत्ता ही देखील तुलनेनं फिकी पडू शकते. म्हणून ज्ञान हीच आपली शक्ती आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्यासाठी विविध विषयांचं ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. ते पुढे असंही सांगायचंय की विविध विषयांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. ग्रंथ आणि सत्संग या दोन गोष्टींना आपण आपलंसं केलं पाहिजे. सद्ग्रंथ आणि सत्संग या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. सद्ग्रंथ याचा अर्थ चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं, वाचन करून त्याचं मनन करणं आणि परिशीलन करणं, हे जसं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे सत्संग याचा अर्थ चांगल्या व्यक्तींच्या सहवासात आपण नेहमी राहिलं पाहिजे. त्यांच्याशी आदान प्रदान केलं पाहिजे विचारांचं, भावनांचं, आणि त्यांच्याशी चर्चा करून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. त्यामुळे चांगल्या आणि सात्विक व्यक्तींचा सहवास आणि चांगल्या ग्रंथांचा सहवास या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाला आकार देतात. हे जीवनमूल्य सरांकडून आम्ही शिकलेलो आहे. सरांनी आम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली महत्त्वाची, ती म्हणजे समय पालन होय. आपण वक्तशीरपणा हा आपल्या अंगामध्ये बाणवला पाहिजे आणि योग्य गोष्ट योग्य वेळीच केली पाहिजे. ती गोष्ट करण्यामध्ये चालढकल करता कामा नये. म्हणून प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करणं म्हणजे व्यायाम वेळच्या वेळी केला पाहिजे, आहार वेळच्या वेळी घेतला पाहिजे, एखादा महत्त्वाचा जो डिसिजन असेल, निर्णय असेल, तो देखील आपण वेळच्या वेळी घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आपण वेळ दिली असेल की मी तुझ्याकडे 7 वाजता येतो, तर आपण 5 मिनिटं अगोदरच तिथं पोहोचलं पाहिजे असं ते सांगायचं. पण दुसऱ्याला दिलेली वेळ ही आपण नेहमी पाळली पाहिजे आणि त्या वेळेची आपण कदर केली पाहिजे. म्हणून समय पालनाचं महत्त्व त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. तो देखील एक महत्त्वाचा विचार आम्ही त्याच्यामध्ये शिकलेलो आहे. त्यानंतर ते आम्हाला नेहमी असं सांगायचं आहे की ज्ञान घेत असताना आपण प्रात्यक्षिक हे देखील महत्त्वाचं मानलं पाहिजे. म्हणजे केवळ थिअरॉटिकल नॉलेज किंवा पुस्तकी ज्ञान मिळून चालणार नाही, तर आपण प्रात्यक्षिकाचं देखील ज्ञान, प्रात्यक्षिकामधून देखील ज्ञान आत्मसात केलं पाहिजे असं ते नेहमी सांगायचं. त्यामुळे आमच्या BYK महाविद्यालयामध्ये त्यांनी जेव्हा रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राम आणला, त्या रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या तरुण वयापासूनच प्रात्यक्षिकांचं ज्ञान कसं देता येईल हे त्यांनी त्यावेळी पाहिलेलं आहे. 1983 मध्ये सरांनी BYK महाविद्यालयामध्ये रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राम आणला आणि आज आपण पाहतोय की नवीन शैक्षणिक धोरण 2020चं जे आहे, त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील सरांनी 1983 मध्ये जे उपक्रम राबवले रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राममध्ये BYK कॉलेजच्या, तेच उपक्रम नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील शासनाने आज आणलेले तास आपल्याला दिसून येते. याच्यावरून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आज जे उपक्रम आपण राबवायला सुरुवात केली आहे ते सरांनी 1983 मध्येच कसे राबवले होते याच्यावरून सरांची दूरदृष्टी ही दिसून येते. कार्यकर्त्यांना ते नेहमी सांगायचे की तुम्ही 10 वर्षानंतरची काय परिस्थिती असेल
त्याचं आपण ती डोळ्यासमोर आणली पाहिजे आणि ती दृष्टी अवलोकन करून दूरदृष्टी ठेवून त्या 10 वर्षानंतरची काय परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीला आपण सामोरं कसं जाऊ त्याचं नियोजन आतापासूनच केलं पाहिजे असं ते सांगायचं. म्हणजे केवळ जवळचं पाहून आपल्याला चालणार नाही, तर लांबवर आपण बघितलं पाहिजे आणि दीर्घकाळाचं नियोजन करून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची तरतूद ही आपण केली पाहिजे असं ते आम्हाला सांगायचं. त्यांनी आम्हाला दिलेला आणखीन एक विचार, विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आम्हा सर्व प्राध्यापकांना दिलेला विचार हा देखील मला इथं सांगितला पाहिजे. आणि तो म्हणजे प्राध्यापकानं किंवा शिक्षकानं विद्वान तर असलं पाहिजेच, ही पहिली गोष्ट, परंतु एक चांगला कार्यकर्ता देखील त्यांना राहिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसून येतं, प्राध्यापक हे पुस्तकी ज्ञान घेतात, PhD सारख्या सर्वोच्च पदव्या संपादन करतात, परंतु त्यांचं ज्ञान हे बऱ्याच वेळेला पुस्तकी स्वरूपाचं राहतं आणि टेबल वर्कमध्ये ते प्रवीण होतात. मात्र सर नेहमी सांगायचे की तुमच्या जीवनामध्ये टेबल वर्कला जितकं तुम्ही महत्त्व द्याल तितकंच महत्त्व फील्ड वर्कला देखील दिलं पाहिजे. म्हणून प्राध्यापकांना विद्वान तर झालं पाहिजेच, परंतु त्यांना चांगला कार्यकर्ताही झाला पाहिजे आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं, सेमिनार्स, कॉन्फरन्सेसचं आयोजन करणं, विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचं नियोजन करणं, हे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे अवगत झालं पाहिजे. सरांनी आणखीन दिलेला आम्हाला एक जीवन मंत्र म्हणजे असा, तो म्हणजे राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. राखावी बहुतांची अंतरे म्हणजे काय? अनेकांची मनं आपल्याला जपता आली पाहिजेत. अंतर याचा अर्थ मन, बहुतांची अंतर याचा अर्थ लोकांचं मनं जपून आपण आपलं वर्तन आणि आचरण ठेवलं पाहिजे. लोकांची मनं जपली म्हणजे काय होतं, तर आपल्याला अनेक लोकांशी चांगला परिचय होतो, अनेक लोकांशी आपले स्नेहबंध निर्माण होतात, अनुबंध निर्माण होतात. अनुबंध हा सरांचा एक फार आवडता शब्द होता. त्यांनी त्यांच्या निवासस्थानाचं नाव देखील अनुबंध असं ठेवलेलं होतं आणि ते नेहमीच सांगायचंय की समाजातल्या विविध घटकांशी आपण आपले अनुबंध प्रस्थापित केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये निश्चितपणे यश प्राप्त होईल. कारण आपण कितीही कार्यक्षम असलो व्यक्तिशः तरी आपल्याला एकट्याला सगळी कामं करता येत नाहीत. आपल्याला आपलं इच्छित काम करण्यासाठी, मग ते व्यक्तिगत स्वरूपाचं काम असो, कौटुंबिक स्वरूपाचं काम असो किंवा संस्थात्मक स्वरूपाचं काम असो, त्याच्यासाठी आपल्याला इतर लोकांचं सहकार्य लागतच असतं. आणि हे जर सहकार्य आपल्याला मिळवायचं असेल तर लोकांशी आपण चांगले अनुबंध प्रस्थापित करणं, लोकांशी चांगल्या प्रकारचा जनसंपर्क हा प्रस्थापित करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं, आवर्जून सांगितलेलं आहे. त्यांनी आणखीन जो आम्हाला विचार दिला तो म्हणजे तुमच्या हॅबिट्स, सवयी या चांगल्या असल्या पाहिजेत. किंबहुना ते एक 4 सूत्री समीकरण आम्हाला नेहमी सांगायचे. आपल्याला कॅश हा प्रोग्राम राबवता आला पाहिजे. कॅशचं स्पेलिंग ते सांगायचे KASH. के म्हणजे नॉलेज, आपल्याला सर्व विषयांचं ज्ञान पाहिजे. ए म्हणजे ॲटिट्यूड, आपला ॲटिट्यूड, आपला दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मकच असला पाहिजे. एस म्हणजे स्किल्स, आपल्याला जीवनामध्ये विविध प्रकारची स्किल्स, विविध प्रकारची कौशल्य ही आत्मसात करता आली पाहिजे. आणि H म्हणजे हॅबिट्स, तर या हॅबिट्सवर त्यांचा फार भर होता की तुम्हाला चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत, तुमच्या सर्व सवयी चांगल्या पाहिजेत. तुमच्या कुटुंबामध्ये जेव्हा तुमचा विवाह होईल, तुम्हाला मुलं होतील, मुलांवर देखील तुम्ही चांगले संस्कार केले पाहिजेत, त्यांना चांगल्या सवयी लहानपणापासूनच लागल्या पाहिजेत. तुम्ही शालेय शिक्षक असाल तर शाळेतल्या मुलांना चांगल्या सवयी कशा लागतील याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कॉलेजचे प्राध्यापक असाल तरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी तुम्ही रुजवल्या पाहिजेत. त्यामुळे हॅबिट्सला, चांगल्या सवयींना जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे, हा विचार आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे. असे अनेक विचार त्यांनी वेळोवेळी मांडलेले आहेत. त्याशिवाय आणखीन एक ते नेहमी आम्हाला सांगायचे की निर्भय बना. निर्भय बनणं फार आवश्यक आहे. निर्भय बना याचा अर्थ कुठल्याही गोष्टीला घाबरण्याचं कारण नाही. या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला घाबराल. नेपोलियननं देखील सांगितलेलं आहे की 6 प्रकारच्या एकूण भीती होत्या. एक म्हणजे आजारपणाची भीती, एक म्हणजे वृद्धपणाची भीती, तिसरी म्हणजे बदनामीची भीती, चौथी म्हणजे प्रिय व्यक्तीचा वियोग होण्याची भीती, 5वी भीती म्हणजे मरणाची भीती, आपल्याला काहीतरी मरण ओढवेल, आणि 6वी भीती म्हणजे अज्ञाताची भीती. अज्ञाताची भीती याचा अर्थ काय होणार आहे पुढे माहिती नाही आपल्याला, हे जे आपलं अज्ञान असतं त्याच्यामुळे निर्माण होणारी भीती.
तर या काही प्रकारच्या भीतींवर आपल्याला मात करता आली पाहिजे असं आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी आम्हाला नेहमी सांगितलं. त्यासाठी अनेक मोठमोठ्या लोकांची त्यांनी उदाहरणं दिली. महात्मा गांधींनी कसं सांगितलं होतं, निर्भय बनो, हा संदेश महात्मा गांधींनी देखील दिलेला आहे. नेपोलियन, जो अजिंक्य योद्धा म्हटला जातो, त्याने देखील सर्व प्रकारच्या भीतीवर आपल्याला मात करता आली पाहिजे असं नेपोलियन आपल्या सैन्याला नेहमी सांगायचा. आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी आम्हाला हे शिकवलं आहे की कोणत्याही व्यक्तीला घाबरायचं कारण नाही, कोणत्याही परिस्थितीला घाबरायचं कारण नाही. तुम्ही जर तुमच्या वाटेने निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे वाटचाल करत असाल तर या जगातली कोणतीही गोष्टी तुम्हाला घाबरू शकणार नाही. त्यामुळे निर्भय बना, कोणत्याही गोष्टीला घाबरू नका, हे सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणखीन एक सरांनी आम्हाला सांगितलं ते म्हणजे संघभावनेनं आपल्याला काम करता आलं पाहिजे. आपण आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये जर काम करत असू, आपल्याला चांगल्या प्रकारची टीम निर्माण करता आली पाहिजे. आपला संघ, आपली टीम एक चांगल्या प्रकारची बळकट टीम आपल्याला तयार करता आली पाहिजे. कार्यकर्ते आपण घडवले पाहिजेत. कार्यकर्त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे. त्यांना वेळप्रसंगी आधार दिला पाहिजे. त्यांच्या पाठीशी हिमतीनं आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांची सुखदुःख जाणून घेतली पाहिजेत आणि त्यांना सांभाळता आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे कार्यकर्ते सांभाळले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून संघभावनेनं आपण एकत्रितपणे चांगलं काम कसं करू शकू आणि आपण ठरवलेली नियोजित उद्दिष्ट कशी साध्य करू शकू यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हा विचार आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी आम्हाला दिला. सर नेहमी सांगायचे की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. प्लॅनिंग आणि प्रभावी अंमलबजावणी, त्याची प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन हे आपल्या जीवनातले परवलीचे शब्द बनले पाहिजेत असं ते सांगायचे. त्यामुळे कोणतीही गोष्ट, जरी आपल्याला एखादी पिकनिक आयोजित करायची असेल, सहल आयोजित करायची असेल, तरी त्याचं काटेकोर नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. की किती वाजता आपल्याला निघायचं आहे, कोणत्या वाहनानं जायचं आहे, बरोबर कोणत्या वस्तू आपल्याला न्यायच्या आहेत. अगदी या बारीक सारीक गोष्टींपासून आपल्याला त्या सहलीचं नियोजन करता आलं पाहिजे. एखादं सेमिनार, हे कशा प्रकारे सेमिनारचं आयोजन करावं हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो. आणि त्यामुळेच मी जेव्हा चांडक बिटको नाशिक रोड महाविद्यालयाचा प्राचार्य होतो त्यावेळेला आमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाबाबत त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला सांगितलं की पुढच्या 50, हा जो सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे नाशिक रोड महाविद्यालयाचा, हा 50 महिन्यांचा कालावधी, हा तुमचा सुवर्ण महोत्सवी कालावधी आहे. आणि या 50 महिन्यांमध्ये तुम्ही दर महिन्याला एक याप्रमाणे सेमिनारचं एक तुम्ही आयोजन करा. म्हणजे पुढील 50 महिन्यामध्ये 50 सेमिनारचं तुम्ही आयोजन करा, हे त्यांनी आम्हाला सांगितलं. सुरुवातीला मला ते थोडंसं कठीण वाटलं की अरे लागोवाट 50 सेमिनार आपण कसे घेऊ. पण शेवटी मी माझ्या सहकारी प्राध्यापकांना तयार केलं की आदरणीय डॉक्टर गोसावी सरांना आपल्याला दिलेला हा आदेश आहे आणि तो आपण यशस्वीपणे अंमलात आणलाच पाहिजे. आणि हळूहळू मी सर्व प्राध्यापकांना बरोबर घेऊन एका सेमिनारचं आयोजन केलं. पुढच्या महिन्यामध्ये दुसऱ्या सेमिनारचं आयोजन केलं आणि यशस्वीपणे 50च्या 50 सेमिनार आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वीपणे संयोजन केलं. हे मला इथं अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि याचं कारण आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी आम्हाला दिलेली प्रेरणा. सेमिनारचे देखील ते बारकावे सांगायचे. रिसोर्स पर्सन कोण कोण असले पाहिजेत, सेमिनारचे किती सेशन्स असले पाहिजेत, सेमिनार वेळच्या वेळी सुरू झाला पाहिजे, वेळच्या वेळी ते सेशन संपलं पाहिजे, त्याच्यामध्ये 2 वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. नुसती भाषण ठेवून चालणार नाही. भाषण झाल्यानंतर 15 मिनिटं प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. प्रत्येक सेमिनारमध्ये एखादी तरी ग्रुप ऍक्टिव्हिटी पाहिजे. म्हणजे समूह चर्चा करणं, वेगवेगळे ग्रुप्स वाढणं, त्यांच्यामध्ये आपापसात चर्चा घडवून आणणं, हे जमलं पाहिजे, हे ते सांगायचं. म्हणजे सेमिनारचं देखील नियोजन किती काटेकोरपणे केलं पाहिजे, मायन्युटली केलं पाहिजे, हे ते सांगायचे आणि आम्ही ते अंमलात आणत जायचो. त्यामुळे नियोजन हा देखील एक महत्त्वाचा भाग त्यांनी आम्हाला जीवनामध्ये शिकवला. अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कामामध्ये तर त्यांनी आम्हाला खूपच सातत्याने प्रेरणा दिली. असं म्हणतात की सर्वसामान्य टीचर जे असतात, प्राध्यापक असतात, ते आपल्याला माहिती देतात. शिक्षक, सर्वसामान्य प्राध्यापक, बऱ्यापैकी जे प्राध्यापक असतात ते नुसती माहिती देत नाहीत, तर ते प्रॅक्टिकल नॉलेज देखील देतात. बऱ्यापैकी प्राध्यापक, जे चांगले प्राध्यापक असतात किंवा चांगले टीचर्स असतात, ते आपल्याला अतिशय डिटेलमध्ये जाऊन एक्सप्लेनेशन करतात, स्पष्टीकरण पण देतात. परंतु जे ग्रेट टीचर्स असतात ते आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. तर आदरणीय डॉक्टर गोसावी सर हे ग्रेट टीचर्सपैकी एक होते आणि म्हणूनच त्यांना मास्टर टीचर ऑफ द मिलेनियम हा एक सर्वोच्च किताब, सर्वोच्च सन्मान हा त्यांना प्राप्त झालेला होता. त्यामुळे त्यांनी आम्हा सर्वांना प्रेरणा दिली शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी. तेव्हा मी असेन, आमच्या संस्थेच्या सचिव प्राचार्य डॉक्टर सौ दीप्तीताई देशपांडे असतील,
डॉक्टर सुहासिनी संत मॅडम असतील, आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय डॉक्टर गोसावी सरांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यानं संस्थेच्या कामामध्ये कार्यरत राहिलो. आणि आज देखील त्यांनी जी आम्हाला जीवनमूल्य दिली, त्यांनी आम्हाला जे विचारधन दिलं, त्याला अनुसरून आणि त्याच पायवाटेने आम्ही जात आहोत. आणि त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलानं आणि संघभावनेनं गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुणात्मक आणि संख्यात्मक विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहणं हीच खऱ्या अर्थानं आदरणीय डॉक्टर गोसावी सरांना आदरांजली ठरेल असं मला वाटतं. म्हणून त्यांचं विचारधन मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांचं विचारधन आणि त्यांनी दिलेली जीवनमूल्य अंमलात आणण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना देवो, अशा प्रकारची मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आदरणीय डॉक्टर गोसावी सरांच्या स्मृतीस, पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझे विचार इथे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर गोसावी सरांच्या विचारधनावर आपण आपल्या पुष्पातून प्रकाश टाकला, आम्हाला मार्गदर्शन केले आणि प्रेरणा दिली, याबद्दल धन्यवाद. यानंतर मी आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आणि या पुष्पाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ संत मॅडम यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर RP देशपांडे सर, सन्माननीय सचिव डॉक्टर सौदीप्ती देशपांडे मॅडम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आजचे प्रमुख प्रवक्ते डॉक्टर राम कुलकर्णी, असिस्टंट ब्रँच सेक्रेटरी डॉक्टर आवटी, लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सौ श्रुती जाधव, सर्व प्राचार्य, उपप्राचार्य व बंधू भगिनींनो, आज गुरुपौर्णिमा आहे. गुरु म्हणजे ज्ञानरूपी झऱ्याचा उगम, अखंड वाहणारा ज्ञानाचा झरा. सर डॉक्टर मोस गोसावी सर माझे तसेच आपल्या सर्वांचे गुरु होते. खरोखरच डॉक्टर गोसावी सर म्हणजे अखंड वाहणारा ज्ञानाचा झरा होता. त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक संवादात ज्ञानाचे अमृतकण आम्हास लाभले व हेच विचारधन, जीवनमूल्ये अनुसरून आम्ही कार्य करीत आहोत. आजच्या ह्या पवित्र दिनी आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी सरांना शब्दसुमनांनी आम्ही आदरांजली वाहतो आहोत. सर डॉक्टर मोस गोसावी स्मृती व्याख्यानमालेचे 9वे पुष्प आजचे प्रमुख प्रवक्ते, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक झोनचे विभागीय सचिव डॉक्टर राम कुलकर्णी सरांनी गुंफले आहे. आजच्या पुष्पाचा विषय सर डॉक्टर मोस गोसावी विचारधन हा डॉक्टर कुलकर्णी सरांनी अतिशय उत्तमरित्या आपल्या पुढे सादर केला. डॉक्टर गोसावी सरांचे विचारधन जे डॉक्टर कुलकर्णी सरांनी आपल्या समोर मांडले ते म्हणजे हेल्थ इज वेल्थ, आपल्या मनाचे व्यवस्थापन, बुद्धीचा योग्य वापर, बदलांचे नेतृत्व करता आले पाहिजे, नॉलेज इज पॉवर, समय पालन, प्रात्यक्षिकाचे महत्त्व, शिक्षकाने विद्वान असले पाहिजेच पण त्याचबरोबर एक उत्तम कार्यकर्ताही असले पाहिजे. आपल्याला अनुबंध, जनसंपर्क, स्नेह जोपासता आला पाहिजे. चांगल्या सवयी असल्या पाहिजेत. निर्भय बना, संघभावनेने काम करा, काटेकोर नियोजन व संयोजन केले पाहिजे, ग्रेट प्राध्यापक बनले पाहिजे, हे डॉक्टर कुलकर्णी सरांनी अगदी समर्पक शब्दात मांडले आहे. अशा अनेक जीवनमूल्यांचा, विचारधनांचा पुरस्कार ऋषितुल्य अशा गोसावी सरांनी सातत्याने त्यांच्या भाषणातून, वागण्यातून केलेला आहे. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते. विद्यार्थी दशेपासून आत्तापर्यंत
सरांचे मार्गदर्शन मला लाभले होते. सरांची अनेक भाषणे मी ऐकली. सरांबरोबर अनेक गोष्टींवर, प्रोजेक्ट्सवर, कामासंबंधी चर्चा, संवाद केले. त्यावेळेस त्यांच्या वागण्या बोलण्यातून अनेक जीवनमूल्यांचे, विचारधनांचे संस्कार आमच्यावर झाले. आदरणीय महर्षी डॉक्टर गोसावी सरांच्या मते शिक्षण संस्था या फक्त डिग्री सर्टिफिकेट देणाऱ्या संस्था नसून इथं विद्यार्थ्यांची, शिक्षकांची व्यक्तिमत्वे घडतात. व्यक्तिमत्वाची जडणघडण ही शैक्षणिक संस्थेतच होत असते. त्यासाठी उच्च विचार, आपली वाणी, बोलणे, लेखन, वर्तणूक यांचे उत्तम संस्कार करावे लागतात. सर सांगत, अभ्रुणी ही वाणीची देवता आहे, तिची उपासना करायला हवी. म्हणजे काय? तर आपले बोलणे हे अर्थपूर्ण आणि नेमके असायला हवे. यासाठी समोरची व्यक्ती काय म्हणते आहे ते नीट, शांतपणे समजावून घेऊन आपण बोललो तर ते अधिक परिणामकारक ठरते. सरांचे भाषण हे नेहमीच श्रेष्ठ विचारांचा, उच्च विचारांचा खजिना असे. भाषा समृद्ध करणारे असे. उत्साही आणि कार्यास प्रेरणा व गती देणारे असायचे. हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे आणि ह्यासाठी सखोल वाचन, मनन, चिंतन आपण केले पाहिजे. डॉक्टर राम कुलकर्णींनी वर्णन केल्यानुसार डॉक्टर गोसावी सर नेहमी सांगत की सातत्याने सकारात्मक विचार करा. जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य व उत्साह या 2 गुणांची अत्यंत आवश्यकता आहे. धैर्य ही यशाची गुरुकिल्ली आहे, तर उत्साह हा प्रगती साधण्याचा राजमार्ग आहे. आम्ही अनेक वेळा पाहिले की सर नाशिकहून मुंबईला सकाळी यायचे तेव्हा अतिशय प्रसन्न चित्ताने, उत्साहाने आमच्याबरोबर त्या दिवशीच्या कामाचे नियोजन करायचे व संपूर्ण दिवस मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कामे यशस्वी करून सायंकाळी नाशिकला परत निघतानाही सरांमध्ये तोच सकाळचा उत्साह कायम असायचा. कधीही मला डॉक्टर गोसावी सरांच्या चेहऱ्यावर थकवा, त्रस्तता दिसलीच नाही. या मानसिकतेचे सिक्रेट काय, असे आम्ही सरांना विचारले की सर सांगत, उत्साह हीच एक मानसिकता आहे. हा उत्साह कसा मिळवायचा? तर तो उच्च विचार आणि आत्मविश्वासातून निर्माण होतो. सकारात्मक विचार व कृती धैर्यात रूपांतर करतात आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद धैर्यात असते, असे सर सांगत. धैर्य आणि उत्साह हे यश व अपयश दोन्ही प्रसंगी मनाचा समतोल कायम ठेवतात. त्यामुळे सतत उत्साहाने, धैर्याने, सकारात्मक विचाराने आपण आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. सर नेहमीच सांगत असत, प्रत्येकाने आजीवन विद्यार्थी असले पाहिजे. सतत नवीन शिकण्याची वृत्ती माणसाला नवा दृष्टिकोन व विचार देत राहते. सरांच्या विचारधनानुसार शिक्षणाचा अंतिम उद्देश हा आनंद निर्मिती आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेतून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना आनंद मिळाला पाहिजे. आनंदमय शिक्षणातून उत्साह, सर्जनशीलता, सृजनशीलता वाढीस लागते. अशा शिक्षणातून आपोआपच संशोधनाची प्रेरणा मिळते. शिक्षण ही सुंदर आदान प्रदानाची प्रक्रिया असल्याने एक
समाधानाचे सुखमय वातावरण निर्माण होते आणि या सुखमयतेमुळे शिकवणाऱ्याला आणि शिकणाऱ्यालाही एक वेगळी प्रभा, दैदिप्यमानता प्राप्त होते. ह्याचा अनुभव सरांची एक विद्यार्थिनी व नंतर संस्थेतील एक प्राध्यापक व प्राचार्य म्हणून कार्यशील असताना मीही घेतला व माझ्यासारख्या अनेकांनीही घेतलेला आहे. सर सांगत, आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञानाची अद्ययावतता यशाचा मार्ग दाखवते. डॉक्टर कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आदरणीय सर डॉक्टर मोसो गोसावी हे फक्त थोर विचारवंतच नव्हते, तर ते आचारवंतही होते. सरांचा भागवद्गीता, रामायण, भागवत, पुराणे, उपनिषदे, वेद यांचा सखोल अभ्यास तर होताच, पण त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा अनालिसिस, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन 4.0 यासारख्या अद्ययावत प्रणालीवरही ते आम्हास मार्गदर्शन करीत असत. पारंपरिक सांस्कृतिकता व आधुनिकता यांचा उत्तम समन्वय सरांच्या ठायी होता. व्यवस्थापन विषय हा तर सरांचा श्वास होता. म्हणूनच सरांप्रमाणेच आपण आपले शैक्षणिक, वैचारिक, मानसिक व सांस्कृतिक व्यवस्थापन उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा अनेक शाश्वत जीवनमूल्ये व विचारधनाचे सर नेहमीच पुरस्कर्ते होते. ह्या जीवनमूल्यास, विचारधनास अनुसरूनच संस्थेचा विकास साधण्यास आम्ही कार्यकर्ते नेहमीच प्रयत्नशील आहोत. सर डॉक्टर मोसो गोसावी सरांच्या पवित्र स्मृतीस मी ह्या प्रसंगी वंदन करते. डॉक्टर राम कुलकर्णी सरांनी आमची विनंती स्वीकारून त्यांचा सर डॉक्टर मोसो गोसावी विचारधन या विषयावरील व्हिडिओ आम्हास पाठवला. त्याबद्दल मुंबई विभागातर्फे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते आणि इथेच थांबते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. संस्थेच्या खारघर लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर श्रुती जाधव यांना मी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. आज उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ मंडळींना माझा नमस्कार. सर डॉक्टर मोसो गोसावी यांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूयात. आजचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि आजच्या या पवित्र दिवशी या व्याख्यानमालेच्या 9व्या पुष्पाचे आभार प्रदर्शन करावयास मला संधी दिल्याबद्दल मी संस्थेची आणि डॉक्टर सौ SV संत मॅडम यांची ऋणी आहे. ही व्याख्यानमाला मागच्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी मुंबई विभागातून सुरू करण्यात आली होती. मी डॉक्टर सौश्रुती जाधव, खारघर विधी महाविद्यालय प्राचार्या, आजच्या या समारोपाच्या वेळी आपल्या सगळ्यांच्याच गुरुस्थानी असलेले सर डॉक्टर मोसो गोसावी यांच्या निबोधी आत्मनिवेदन या पुस्तकातून घेतलेल्या काही समर्पक ओळींनी सुरुवात करू इच्छिते. गुरुर्ब्रह्मा या 4थ्या धड्यातून सर आपल्या गुरुजनांचा आदर व त्यांचे महत्त्व सांगतात आणि अशा संपन्न वाटचालीचा मागोवा घेताना ते म्हणतात, गुरुजन हे विकास करण्या आले पहा जीवनी, संस्काराचे बल तयांनीच दिले, आली उभारी मनी, कष्टाने मिळवी प्रस्फूर्त विद्या ही आपण होऊनी, घडलो आम्ही मुले स्वयंप्रज्ञता उपयोजिली किरणी. खरोखरच गुरुजन किती श्रेष्ठ असतात हे यातून सिद्ध होते आणि त्यांनी घडवलेले असे तारे जेव्हा खूप लोकांसाठी सूर्यप्रकाशाचे काम करतात आणि आपण त्यांच्या सान्निध्यात राहून जी विचारमूल्ये आपल्या जीवनात अनुसरतो, तेव्हा आपल्या आयुष्यात होणारा लख प्रकाश सगळ्यांनाच हवासा वाटतो. असाच एक प्रज्वलित सूर्य म्हणजे आपले गुरुतुल्य असणारे सर डॉक्टर मोसो गोसावी आहेत. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगावे, कारण ही व्यक्ती कधीतरी संपते
पण व्यक्तिमत्व चिरकाल टिकून राहते. आणि असेच काहीसे आपल्या सगळ्यांना 9 जुलैनंतर वाटू लागले. ही व्याख्यानमाला अशाच एका व्यक्तिमत्वाला समर्पित आहे. आज सर जरी आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेल्या ज्ञानरूपी शिकवणींचा झरा आपल्याला जीवनात नक्कीच तारून नेईल याची खात्री मी तुम्हा सगळ्यांना देऊ इच्छिते. नुकत्याच झालेल्या 9 जुलै 2024 सर डॉक्टर मोस गोसावी यांचा पहिला स्मृतिदिन पार पडला. सर्वांच्या भाषणात एकच मुद्दा होता आणि तो म्हणजे सरांनी दिलेले विचारधन आणि जगायला लागणारी जीवनमूल्ये. त्यांनी दिलेल्या मूल्यांवर जर आपण सतत वाटचाल करत राहिलो आणि या निकषाने होणारी प्रगती ही त्यांना दिलेली खरी आदरांजली असेल. आजचे प्रवक्ते डॉक्टर राम कुलकर्णी सर यांनी सांगितल्याप्रमाणे सर डॉक्टर मोस गोसावी हे विचारवंत आणि आचारवंत म्हणजेच विचार आणि तसेच आचरण करणारे व्यक्ती होते. हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा हे त्यांचे पहिले प्राधान्य होते आणि योग, विहार, आहार, विश्रांती आणि कार्याचा समतोल कसा साधायचा हे त्यांनी सांगितले. मनाचे व्यवस्थापन, माइंड मॅनेजमेंट. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजमेंट असतात. आर्थिक व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, परंतु माइंड मॅनेजमेंट हे कसे इम्पॉर्टंट आहे आणि मनात आलेल्या नकारात्मक विचारांना बाहेर सारून सकारात्मक विचारांचा अवलंब कसा करता येऊन आपण आशावादी राहावे हेही सरांनी आपल्याला सांगितले. बुद्धीच्या सहाय्याने मनावर नियंत्रण कसे आणावे व सद्सद्विवेक बुद्धी कशी जागरूक ठेवावी याचे देखील सरांनी आपल्याला वेळोवेळी स्पष्टीकरण दिले. आसपासच्या व्यक्ती आणि होणारे बदल यांचे नेतृत्व करावे कारण बदल हा अपरिहार्य आहे. ज्ञानसत्ता आणि राजसत्ता यातील महत्त्व देखील सरांनी आपल्याला समजावून सांगितले. समयपालन, वक्तशीरपणा आणि योग्य गोष्ट ही योग्य वेळी कशी करावी हे देखील त्यांच्या आयुष्याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येते. प्रात्यक्षिकांमधून ज्ञान कसे ग्रहण करावे आणि हे एका शिक्षकाने कसे जाणावे आणि ते जपावे याबद्दलही सर आपल्याला वेळोवेळी सांगतात. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे नियोजन कसे करायचे, लोकांसोबत राहून अनुबंध कसे तयार करावेत हेही सरांनी आपल्याला शिकवले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे कॅश, ज्याचे स्पेलिंग KASH असे आहे, K फॉर नॉलेज, A फॉर ॲटिट्यूड, S फॉर स्किल्स अँड H फॉर हॅबिट्स. नॉलेज म्हणजे विषयाचं प्रगाढ प्रभुत्व, ॲटिट्यूड म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे बघणारा सकारात्मक दृष्टिकोन, स्किल्स म्हणजे कौशल्य आणि विविध कौशल्ये एकाच्या अंगी असणे याबद्दल, हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी असणे. परिस्थिती आणि व्यक्तीला कधीही घाबरू नये, त्यावर मात करून पुढे जावे. घाबरायची गरज नसते असं कुठलंही काम या भूतलावर नाही जे आपण करू शकत नाही आणि सरांनी दिलेल्या अशाच काही प्रेरणा आपल्याला खूप पुढे नेतील याची मला आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच जणू खात्री आहे. तसेच अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सौ SV संत मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे सर हे ज्ञानरूपी झऱ्याचा उगम आहेत. सर डॉक्टर मोस गोसावी खरोखरच सगळ्यांचे गुरु आहेत. हे फक्त गोखले एज्युकेशन सोसायटीचेच नव्हे तर जे जे यांच्या सान्निध्यात आलेत त्यांच्या सगळ्यांचेच ते गुरु झालेत. आज आपण शब्दसुमनांनी त्यांना आदरांजली वाहतोय. आज येथे उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर RP देशपांडे सर, कार्याध्यक्ष डॉक्टर सौ SV संत मॅडम, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सन्माननीय डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे मॅडम यांचे मी आभार मानते. आजचे प्रमुख प्रवक्ते आणि नाशिक विभागाचे सचिव डॉक्टर राम कुलकर्णी सरांनी दिलेल्या व्याख्यानातून आपल्याला नक्कीच सर डॉक्टर मोस गोसावी सरांनी सांगितलेले जीवनमूल्ये कशी अंमलात आणायची याची सहजपणे उकल करून दिली. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. असिस्टंट ब्रांच सेक्रेटरी डॉक्टर आवटी सर यांचेही मी आभार मानते आणि या कार्यक्रमास टेक्निकल सपोर्ट देणारे प्राध्यापक जारकोळी सर यांचे मी आभार मानते. धन्यवाद.